विशेष अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। विशेष अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाने बैठक आयोजित केलेली आहे। बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, मराठा आरक्षणासंदर्भात हे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। यासाठी राज्य मंत्रिमंडळाने बैठक बोलावली आहे। काँग्रेसकडून देखील आता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। तर राज्य मंत्रिमंडळाची एक वेगळी बैठक मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवेशनापूर्वी होणार आहे। या संदर्भात माहिती नक्कीच आपण बघितलं तर मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आलेलं आहे आणि यावरती चर्चा देखील आज अधिवेशनामध्ये होणार आहे आणि या चर्चेला 11 वाजता सुरुवात होणार आहे। आणि आपण बघितलं तर राज्यपाल देखील या ठिकाणी येऊन राष्ट्रगीत होईल, त्याच्यानंतर राज्यपाल आपल्या अभिभाषणाला सुरुवात देखील करणार आहेत। पण या अगोदर आपण बघितलं तर 10 वाजता सकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। तसेच आपण बघितलं तर जे मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री आहेत या ठिकाणी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि आपण बघितलं तर 10 वाजता ही बैठक विधान भवन येथे सुरू होणार आहे आणि आपण यामध्ये बघितलं तर जे मराठा आरक्षण आहे यावरती चर्चा केली जाणार आहे। आणि आपण बघितलं तर ज्या प्रकारे मनोज जरांगे यांची जी मागणी आहे त्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। तसेच सगळे सोयऱ्यांबाबत मनोज जरांगे अद्यापही ठाम आहेत। ते देखील बोलत आहेत की सगळे सोयऱ्यांचा मुद्दा हा अधिवेशनामध्ये घेतला पाहिजे। पण यावरती देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। तसंच आपण बघितलं तर सर्व गटनेत्यांची देखील या अधिवेशनामध्ये सर्व गटनेते उत्तर देणार आहेत। आणि आपण बघितलं तर काँग्रेसची देखील या बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या संदर्भात या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत देखील चर्चा केली जाणार। म्हणजे धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।